जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी प्रतीक खवणेकर। मग आज कसं आहे की मला सांगावंसं वाटतं बँक आपल्याबद्दल काय घोटाळा करते आणि काय नाही। त्यामुळे म्हणून म्हटलं छोटासा एक व्हिडिओ बनवावा आणि आपले जे निर्णय आहेत ते जनतेपर्यंत पोहोचावे। कारण आजच्या डेटमध्ये जनता एवढी घाबरलेली आहे लोन घेऊन की त्यांना असं वाटतं की आम्ही गुन्हेगार आहोत। अरे पण तुम्ही गुन्हेगार नाहीये, तुम्ही लोन घेतला, तुम्ही कोणाचं खून किंवा मर्डर केलेलं नाहीये, तर तुम्ही घाबरून का जाताय? का तुम्ही घाबरून राहताय? जर तुम्हाला तर बँक आपल्याबद्दल कशी घोटाळा घालते ते आपल्याला जाणून घ्यायचंय। बँकेचे नियम आणि आपण कर्ज घेतलेले त्याचे नियम। तर पहिला प्रश्न माझा असा आहे बँकेला आहे की ज्या वेळेस आपलं ऍग्रीमेंट बनतं ते ऍग्रीमेंटची कॉपी तुम्ही ज्या कर्जदाराने घेतलेली आहे त्याच्याकडे देता का वाचायला पूर्णपणे? कारण ते ऍग्रीमेंट आपण कोणतंही असेल तर कमीत कमी वाचण्यासाठी आपल्याला 15 दिवस हवे असतात। कारण ते ऍग्रीमेंट तुम्ही काय लिहिलंय काय नाही लिहिलंय हे जाणून घ्यायचा पूर्ण हक्क असतो कर्जदारास, आणि कर्जदारास ते माहितीच नसतं आणि त्याच्यावरती तुम्ही सिग्नेचर घेत असता। तर ते ऍग्रीमेंट तुम्ही का देत नाही कर्जदाराला? दुसरा प्रश्न माझा आहे की जर तुम्ही कर्जदाराला 9% सांगता आणि ते 10-10.5% घेता, हे कोणत्या हिशोबाने? तुम्ही जी टॅक्सेबल अमाऊंट ठेवलेली असते आज कमी होईल तर तुम्हाला इंटरेस्ट रेट कमी होईल, उद्या वाढेल तेव्हा इंटरेस्ट रेट वाढेल, हा तुम्ही मुद्दा त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो का? म्हणजे तुम्ही जे अग्रीमेंट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मुद्दा मेन्शन असतो का की बाबा ही टॅक्सेबल अमाऊंट आहे, ही कधी कमी होईल कधी जास्त होईल? पण आजपर्यंत तर मी असं कधी ऐकलेलं नाहीये की तुमचा इंटरेस्ट रेट कमी झालेला आहे, 9 पॉइंट वरनं तो 8 पॉइंटला आलेला आहे का? नाही। मग हा टॅक्सेबल अमाऊंट तुम्ही का ठेवता? कशासाठी ठेवता? म्हणजे ह्याच्यामध्ये जर कर्जदार तुमच्याकडनं कर्ज घेत असेल तर त्याने कर्ज पण भरावे, त्याची प्रिन्सिपल अमाऊंट तर तशीच राहते आणि ते इंटरेस्ट रेट तुम्ही वाढवून त्याच्यावरती एवढं कर्ज वाढवता म्हणजे ज्याने 5 लाखाचं लोन घेतलं असेल त्याला तुम्ही 8 लाख 10 लाख सहज करू शकता, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स मागता, जसं तुम्ही त्याचं पॅन कार्ड झालं, आधार कार्ड झालं, वोटर आयडी झालं, रेशन कार्ड झालं, त्याच्यानंतर त्याचं कुठे कामाला आहे, 6 महिन्याची त्याची सॅलरी स्लिप मागतात, तसं कर्जदार तुमच्याकडे काय मागतो? तो फक्त तुमच्याकडे लोन मागतो, त्यामुळे तुम्ही त्याला सगळ्या गोष्टी अडवून दाखवता। कर्जदाराला तुम्ही त्याच्या अकाउंटमध्ये जे पैसे टाकता, जसं तुम्ही त्याचं अकाउंट चेक करता तसं तुमचं अकाउंट त्याला दाखवता का की बाबा आमच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये आहे, त्याच्यातले तुम्हाला 5 लाख रुपये देतोय, असं दाखवताय का? नाही। तर हा पैसा तुम्ही आणताय कुठून आणि कोणाचा आहे? हा जर पब्लिकचाच पैसा आहे आणि पब्लिकचाच पैसा जर तुम्ही पब्लिकला कर्ज म्हणून देत असाल तर तुम्ही त्याचं व्याज एवढं का घेताय? कारण तो पब्लिकचा पैसा आहे, त्याच्यावरती एवढं व्याज का आणि कशासाठी? दुसरी गोष्ट म्हणजे लोन ऍग्रीमेंट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस लोन ऍग्रीमेंट बँक ही इंग्लिश मध्येच देते। आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, तर मातृभाषेमध्ये का नाहीये किंवा हिंदीमध्ये का नाहीये, जेणेकरून आपल्या लोकांना समजता यावं की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे। हे पूर्ण ऍग्रीमेंट असतं इंग्लिश मध्ये, त्यामुळे जो कर्जदार असतो त्याला माहिती नसतं की तो काय सही करतोय आणि कुठे सही करतोय, त्यामुळे तो फसला जातो आणि बँक त्याचा पूर्णपणे फायदा घेते। आता माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही ज्या वेळेस कुठचंही कर्ज घेत असाल तर बँकेला रिक्वेस्ट करावी की हे मुद्दे जे तुम्ही लिहून दिलेले आहेत ते पहिले आधी मला वाचून दाखवा, मला समजवा, त्यानंतर मी त्या पानावरती साईन देतो, सिग्नेचर करतो। आपण गरजेचे असतो, गरज आपल्याला असते लोनची, त्यामुळे आपण पटापट सगळीकडे सिग्नेचर करून टाकतो, पण तिथे आपण फसतो कारण आपण कुठच्या पानावरती काय सिग्नेचर करतोय हे आपल्यालाच कळत नाही। त्यामुळे नंतर ज्यावेळेस तुम्हाला ईएमआय भरायला जमत नाही
त्यावेळेस बँक तुमच्यावर रूल्स लावते, तुमच्यावरती खटला दाखल करते, तुम्हाला कोर्टामध्ये उभं करते, तुमच्यावरती चेक बाउन्सची केस लावते. मग ते आपण रूल्स वाचलेले नसतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून मी सांगेन, नवीन कर्जदार कोण असेल तर त्याने पहिली गोष्ट म्हणजे ज्या बँकेची फाईल असेल त्या बँकेची फाईल त्याला पूर्णपणे सांगावं की मला ही पूर्णपणे समजवून दे. त्याच्यानंतर मी त्या पानावरती सिग्नेचर करतो. आणि तो जर बोलत असेल नाही हे तुम्हाला करावंच लागेल, त्यावेळेस तुम्ही कंप्लेंटही देखील करू शकता, कारण तुमचं जाणून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चेक बाउन्स झाल्याच्या नंतर तुमच्यावरती बँक नोटीस आणून तुमच्यावरती केस लावते. ती केस का लागते? कारण तुमच्या अकाउंटला पैसे नसतात हे बँकेलाही माहिती असतं, तरी पण बँक पुन्हा पुन्हा तो चेक तिथे टाकून बाउन्स करते. म्हणजे तो जितके वेळा बाउन्स होणार तेवढी त्यांची केस स्ट्रॉंग होते. म्हणून जर तुम्हाला भरायची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही बँकेला अर्ज देऊ शकता की माझ्याकडे आता भरण्याची कॅपॅसिटी नाहीये, आणि तो अर्ज लिहून बँक मॅनेजर पर्यंत पोहोचवायचा आणि त्याच्याकडनं रिसिव्ह कॉपी घ्यायची. कारण कसं आहे, तुम्ही भरणार नाही आणि ते चेक बाउन्स करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला नुकसान आहे. कारण जेवढे चेक बाउन्स होणार तेवढे तुमच्या अकाउंट मध्ये पण फाईन कट होतो, तुमचं अकाउंट एनपीए ला जातं, तुमचं क्रेडिट लिमिट खराब होऊन जातं, सिव्हिल खराब होणार, तुम्ही दुसरं लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला भेटणार नाही. हे सगळे प्रॉब्लेम तिथे क्रिएट होतात. म्हणून तुम्ही पहिल्यांदाच त्या बँक मॅनेजरला लेटर लिहून द्यायचं आणि सांगायचं की मला आता भरण्याची कॅपॅसिटी नाहीये, मला थोडा टाइम पिरियड पाहिजे. बँक मॅनेजरला एक लेटर लिहून जर तुम्ही घेतलात तर तो तुमच्याकडे एक प्रूफ राहतो की मी त्यांना लेटर लिहून दिलेलं आहे आणि तुम्ही ह्या बद्दल माझ्यावरती केस का केली. आता मेन मुद्दा म्हणजे आता बँकेने नवीन काय काढलंय की 13/2 13/4 नोटीस द्यायची नाही, डायरेक्ट जप्तीची नोटीस आणायची. हा कुठचा कानून आहे? पॉज करू. त्या नोटीस न देता ती देते जप्तीची नोटीस आणते आणि जप्ती करायला ती आपल्या घरपर्यंत येते. पण जर कर्जदाराला माहितीच नाही आहे की आपल्याला 13/2 नोटीस नाही आली आहे, 13/4 नोटीस नाही आली आहे आणि तुम्ही डायरेक्ट जप्तीची नोटीस का आणता, तर त्याच्यासाठी आपण त्यांच्यावरती केस टाकू शकतो. कारण डायरेक्टली सडनली कोणी तुमचं घर बळकावण्यासाठी येऊ शकत नाही. त्यामुळे पहिला आधी त्यांना प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुम्ही मला 13/2 नोटीस दिली आहे का, तुम्ही आधी मला इंडिकेट केलंय का की ह्या बाबतीत असं असं होणार आहे, आधी इंडिकेट नाही केलं. आणि हे आता खूप बँका करायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, प्रत्येक नोटीसला उत्तर द्या, सामोरी उभं राहा, पण डगमगून जाऊ नका. पहिली गोष्ट 13/2 ज्याला नोटीस आलेली नसेल, डायरेक्ट 13/4 आली असेल तर त्याने पहिलं विचारायचं 13/2 नोटीस बंद झाली आहे का हे रूल्स मध्ये नाही आहे का तुमच्या, की बाबा कस्टमरला इंडिकेट करावं की 13/2 नोटीस पाठव, 13/4 नोटीस पाठवून आम्ही त्यांना सांगावं हे तुमच्या रूल्स मध्ये नाही आहे का, हे अगेन्स्ट झालेलं आहे का. म्हणजे असे खूप मुद्दे आहेत जे आपण त्यांना विचारू शकतो. रिकव्हरीवाला जरी आला तरी तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता की बाबा तू कोणता आहेस, रिकव्हरीवाला कुठच्या बँकेतनं आलेला आहेस, तुझ्याकडे आयडी कार्ड आहे का, तुला लायसन्स दिलेला आहे का, किंवा तुझ्या बँकेने तुझ्याकडनं व्हिजिट लेटर दिलेलं आहे का. हे आपण त्यांना मुद्दे विचारू शकतो. कारण कोणी जरी येऊन जर तुम्हाला सांगत असेल की बाबा तुम्हाला तुमचा हप्ता थकलाय, तुम्ही हप्ता भरा, आणि तेच जर पैसे त्याला आपण दिले आणि ते पैसे त्याने बँकेत भरले नाही, त्याचा जिम्मेदार कोण असेल. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून करायची असते. विचारावं तुम्ही जेवढं विचारणार तेवढंच तुमच्यासाठी चांगलं असणार. घाबरून गेलात तर ते तुम्हाला घाबरवणार, तुमचं घर बळकवायची हे बघणार. त्यामुळे तुम्ही तुमच्यामध्ये ताकद ठेवा, लढायचंय, रडायचं नाही. आता मेन मुद्दा म्हणजे ज्याचं घर जात असेल, ज्याला जप्तीची नोटीस आली असेल, त्याने काय करावे. तर त्याने घाबरून ते घर खाली करू नये.
त्याच जप्तीच्या नोटीसला उत्तर द्यावे. अशा जप्त्यांना जर आपण घाबरून गेलो तर प्रत्येक माणसाचं हे घर स्वप्न जे आहे ते तुटून जातं. त्यासाठी आपली कर्जदार हक्क संघटना म्हणून एक हे आहे, टीम आहे, ती अशा लोकांना मदत करते, अशा लोकांसाठी लढते. म्हणजे ती तुमच्या परिवाराचा हिस्सा होऊन ती फाईट करते. त्याच्यामुळे मी तर म्हणेन तुमच्या आजूबाजूला जितके पण म्हणजे कर्जदार हक्क संघटना वगैरे अशा काही असतील, टीम्स असतील, त्या टीम्सला जॉईंट व्हा, त्या टीमची मदत घ्या, त्यांच्याकडनं जाणून घ्या की बाबा आपल्याला कसं लढायचं आहे किंवा काय उत्तरं द्यायची आहेत, कशी फाईट करायची आहे. कारण बँकेंना आपण जर उत्तर नाही दिलं तर बँक तुमच्याकडनं घाबरवून तुम्हाला जास्तीत जास्त पैसे काढू शकते. जिथे तुमचं 10 लाखाचं लोन आहे तिथे ती 20 लाखाचंही करू शकते. कारण त्यांचं व्याज एवढं वाढवून ठेवतात, चक्रव्याढ व्याजपेक्षा पण व्याज वाढतं. ते तुम्ही 2 वर्ष जर EMI भरला नसेल तर तिथे तुमची लोनची अमाऊंट आहे ती वाढली जाते. प्रिन्सिपल अमाऊंट तुमची तशीच आहे. तुम्ही आतापर्यंत जे भरताय ते फक्त व्याज व्याज आणि फक्त व्याज. म्हणून तुम्हाला सांगतो की कधीही पहिलं तुमच्या आजूबाजूला कोणतीही संघटना असेल किंवा कोणतीही टीम असेल तिला संपर्क साधा आणि त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला बँकेला काय उत्तरे द्यायची किंवा काय नाही हे जाणून घ्या. हे माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर भल्लारा पण एक चॅनल आहे आणि ते तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून सांगतात की कसं लढायचं असतं किंवा काय करायचं असतं. हे ते स्वतः ओरडून ओरडून सांगत असतात. तर तुम्ही ते ऐकून घ्या, जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला जरा कळेल की ऍक्च्युअल मध्ये काय सांगतायत ते. आमची टीम त्याच बाबतीत काम करत असते. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्हाला काहीतरी म्हणजे मार्गदर्शन भेटावं तर तुम्ही आम्हाला पण संपर्क करू शकता. संपर्क करून आपल्याकडे असे पण डॉक्युमेंट्स आहेत की बँकेविरुद्ध डॉक्युमेंट्स आहेत सगळे. त्याच्यामध्ये आपल्याकडे मेन म्हणजे केरार कोर्टाचे जजमेंट आलेलं आहे. हे जजमेंट आहे. या जजमेंट वरती असं लिहिलेलं आहे की आरबीआय मधला जेवढा पण स्टाफ आहे तो गव्हर्नमेंट स्टाफ नाही आहे, तो प्रायव्हेट आहे. आणि आरबीआय ही गव्हर्नमेंट जरी असली तरी त्याचा पूर्णपणे स्टाफ जो आहे तो प्रायव्हेट स्टाफ आहे. तो गव्हर्नमेंट म्हणून तुम्हाला सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लूटमारी एवढी चाललेली आहे बँकेची की आता माझ्याच बद्दल जे झालेलं आहे तेच तुम्हाला मी सांगतो. म्हणजे माझ्या पप्पांनी लोन घेतलेलं, म्हणजे माझ्या वडिलांनी लोन घेतलेलं. वडील झाले एक्सपायर कोरोना पिरियड मध्ये. त्यांनी घेतलं पर्सनल लोन. पर्सनल लोन म्हणजे पीएल लोन ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस कसं त्याची पूर्णपणे जिम्मेदारी असते त्या व्यक्तीची असते जो लोन घेतो. बाकी तुम्ही दुसरं त्याच्या मुलांना, त्याच्या बायकोला, त्याच्या बहिणीला, त्याच्या आईला कोणाला त्रास देऊ शकत नाही. हे ज्याने पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन हे 2 लोन असे आहेत की तो व्यक्ती आहे तोपर्यंत तो भरू शकतो. जर तो व्यक्ती नसेल तर ते लोन माफ होऊन जातं तिथेच. आणि हे आरबीआयचे गाईडलाईन्स आहेत. हे मी स्वतः सांगतोय असं नाही आहे, आरबीआयचे गाईडलाईन्स आहेत. तुम्ही आरबीआय वंदे मातरम, जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं सर्वेंद्र विश्वकर्मा शाहपुर से। ये जो हमारा जीएसएम का मुद्दा है जनता सरकार मोर्चा का, आदरणीय डॉक्टर देवेंद्र भल्लारा जी का, उनकी सोच बहुत अच्छी है और उनका कार्य भी बहुत अच्छा है। हम उनकी सराहना करते हैं और आगे भविष्य फ्यूचर में सब लोगों को गठित कर रहे हैं, बहुत अच्छी बात है। और उनके जैसा कई संगठन है जिसका नाम तो ज्यादा मुझे नहीं मालूम है, लेकिन देखता हूँ यूट्यूब पर और फेसबुक पे आता है। उनका भी कार्य बहुत अच्छा है, जनता के लिए बहुत अच्छा कार्य कर रहे हैं। हम किसी को ब्लेम नहीं कर रहे हैं, सबकी तारीफ कर रहे हैं और सबके बारे में बता रहे हैं, बहुत अच्छा कार्य कर रहे हैं। और हमको किसी भी संगठन से जुड़ना चाहिए जो संगठन सामाजिक कार्य कर रहा है।
अभी यहाँ पर हमारा मुद्दा है बैंक वालों से जो कर्ज लिया है, बैंक वाले आपको इतना प्रताड़ित कर देते हैं, इतना परेशान कर देते हैं, उसको सॉल्व करने का है। अभी आदमी ही अगर नहीं रहेगा तो बैंक का पैसा कहां से भरेगा? बैंक का पैसा भरना हमें उसका डुबाना नहीं है, लेकिन कैसे भरना है, किस बेसिस पे भरना है, कि बैंक वाला ही तय करेगा, हम नहीं तय करेंगे। उसने हमको EMI फिक्स कर दिया, हमें मालूम है, हमारी अवस्था बहुत अच्छी थी, जब भी हमको लोन देता है बैंक, तो बैंक का हमारा हर एक डॉक्यूमेंट लेता है। आप बताइए, एक होम लोन पास करने के लिए 6 महीने का स्टेटमेंट लेगा, हमारा काम धाम है कि नहीं है, वो सब हिस्ट्री देखेगा, फिर लोन देता है। हम लोन लेके बहुत खुशी खुशी से अपने घर में रहते हैं और भरते भी हैं, हमारा फर्ज भी है पूरा भरना। लेकिन क्या होता है, कुछ समय बाद कुछ बुरा दिन आ जाता है। सबका नौकरी तो किसी का फिक्स है नहीं, जिसका फिक्स है उसके लिए तो बल्ले बल्ले, जिसका फिक्स नहीं उसकी बात है। उसका आर्थिक स्थिति टूट जाता है, तो घर परिवार का खर्चा चलाएगा कि भरेगा? जो पैसा उसने भरा है, सपोज अगर 30 लाख का घर लिया है और उसने 5 लाख तक EMI भर दिया है धीरे धीरे धीरे, तो 5 लाख वो भी डूब जाएगा, 30 लाख ये भी डूब जाएगा, प्लस इसके ऊपर फाइन लग जाती है। ऐसा क्यों होता है? हम किसी चीज के लिए निवारण कर रहे हैं कि आप सबका मत करिए। जो गवर्नमेंट नौकरी वाले हैं, जो कंपनी में फिक्स हैं, जिसका आय है, उसको आप ले रहे हैं, ठीक लेते रहिए। लेकिन कुछ आदमी जो टूट चुके हैं, उनको मरने की कगार पे मत करिए कि वो मर जाए, सुसाइड कर लें, ऐसा मत करिए। अगर उनका 30 लाख का लोन लिया था, 5 लाख उन्होंने भर दिया, 25 लाख बचा है, तो आप सीधा 30 का डबल कर देते हैं, ब्याज पे ब्याज लगा देते हैं। वो आदमी हरासमेंट में घर भी छोड़ देता है, या तो सुसाइड कर लेता है, या तो अपने बीवी बच्चों की नजर में, समाज की नजर में गिरने की वजह से करता है। तो लोन लेना कोई गुनाह नहीं है, और लोन नहीं भर पाए वो भी कोई गुनाह नहीं है, ये गुनाह की श्रेणी में नहीं आता है। आपको अपना घर बचाना है, आपको अपने परिवार के साथ रहना है। और दूसरी बात यह है कि उसको नहीं भर पा रहे हैं, तो जैसे आपने लिया, लेने के लिए इतना पेपर तैयार करवाए थे, वैसे उसको प्रॉब्लम बताने के लिए भी बहुत आपके पास पेपर रहते हैं, बहुत कुछ है उसको देने के लिए। लेकिन आपको नियम के तहत ही देना है बैंक वाले को, तब वो आपकी बात मानेगा। हर एक चीज है, अगर वो नहीं मान रहा है तो जो उसका कोड बना हुआ है, DRT कोड, हम उसमें जाएंगे तो DRT कोड बोलता 50% करो, 25% करो, उतना पैसा है नहीं हमारे पास भरने के लिए, हम तो EMI से ही टूट चुके हैं। तो क्या किया जाए उसके लिए? उसके लिए भी रास्ता है, बहुत रास्ते हैं, रास्ते तलाशना चाहिए हमको, तलाशेंगे तभी मिलेगा आपको। अगर किसी का भी लोन बाकी है और बैंक वाला परेशान करके रख दिया है, आप वास्तव में सच्चे में भरने वाले नहीं हैं, तो हम आपका साथ देने को तैयार हैं। आप हमारी टीम्स को ज्वाइन करिए, हमारी टीम में मैसेज करिए, हमारा बंदे, हमारे जो भी कर्मचारी साथ में जुड़े आपको कॉल करेंगे, आपको हेल्प किया जाएगा, लेकिन आपको मरने नहीं दिया जाएगा। हम कोशिश 100% करेंगे कि आपका घर भी मिले और आप सही सलामत अपने परिवार में रहो। और रही बात ना भरने की, तो हमने ये तो बोला नहीं ना भरना है पैसा बैंक का, आपने लिया है, उसके बदले में घर दिया है, तो पैसा तो देना ही देना है। लेकिन अभी बैंक का भी कुछ नियम कंडीशन होता है, बैंक भी गलती करता है, वो क्या गलती करता है, एक चीज हमको ढूंढना पड़ता है। वो तो हमारे अंदर 1000 कमी निकाल देता है कि आपने पैसा नहीं भरा है तो आपका घर चला जाएगा, आपका सामान पुलिस उठा के बाहर निकालेगी, आपका घर अनसील करेंगे। ये बैंक वाले हैं कौन? बैंक वाले कोई भी गवर्नमेंट कर्मचारी नहीं है। रिजर्व बैंक ऑफ इंडिया के जो कर्मचारी हैं वो अभी प्राइवेट हैं। हमारे पास जजमेंट है केरला का, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट का है, जजमेंट है, आप नेट पर भी सर्च कर लीजिए। तो अगर वो प्राइवेट कर्मचारी हैं तो हम उनके साथ तो कोई गलती कर नहीं रहे। वैसे भी वो हमारे घर पे आते हैं सील करने के लिए या कुछ ऐसा करने के लिए, तो हम उनके साथ अभद्र व्यवहार करते नहीं है। आदमी अभद्र व्यवहार क्यों करता है? वो हर तरफ से परेशान हो जाता है, तकलीफ में हो जाता, तब ऐसा करता है। लेकिन हम एक बात बता रहे हैं कि बैंक वाले भाइयों, आप हमारी गलती तो निकालते हो, लेकिन आपकी भी गलती रहती है। और आपकी गलती कहाँ कहाँ रहती है, किस किस जगह रहती है, हमको मालूम, हमारी टीम को मालूम है। अगर वो गलतियां पकड़ में आएगी तो पैसा भी छोड़ दोगे और उल्टा भरोगे भी। तो वो सब गलतियां मत करो। आप वहीं तक दौड़ाओ जहां तक आदमी दौड़ सके। मरने की कोशिश ना करे आदमी, लाचार होके दुनिया के सामने जलील ना हो। उसके पहले ही आप उसको समय दे दीजिए, खुशी से दीजिए। अगर नहीं देंगे और हमारे साथ अगर कोई जुड़ गया तो फिर हम समय क्या
घर भी दिला देंगे। क्योंकि अगर वो आदमी पैसा ना भरने की गलती कर रहा है तो आपने भी उसके साथ क्या क्या गलती किया है वो आपके ही रिकॉर्ड में रहती है और उस आदमी के भी रिकॉर्ड में रहती है, लेकिन उसको ध्यान नहीं रहता है क्या क्या आपने किया है क्या क्या नहीं किया है। वो चीज हमको ढूंढनी पड़ती है और वो अभी ढूंढना चाहे तो ढूंढ सकता है, वो स्वयं लड़ सकता है आपके साथ, पेपर के कानूनी रूप से लड़ सकता है। और इसमें जो बैंक वाले जो किसी को परेशान कर रहे हैं, तकलीफ दे रहे हैं, ऐसा नहीं करना चाहिए। और ऑर्डर भी है, देखिए भी नेट पर सब जगह से कि कोई भी बैंक वाला रिकवरी एजेंट आपसे बदसलूकी से बात नहीं कर सकता है और आपको अदर नंबर से कॉल नहीं कर सकता। जो रजिस्टर्ड नंबर है उसी से कॉल किया जाता है कस्टमर को। और आपके घर पे अगर रिकवरी एजेंट आ रहा है तो उसका विजिटिंग लेटर मांग लीजिए। जो बैंक ने विजिटिंग लेटर दिया है फर्स्ट वो चाहिए, दूसरा उसका आई कार्ड चाहिए, तीसरा उसके पास डीआरए का लाइसेंस चाहिए, तभी वो आपके घर पे विजिट कर सकता है। अगर ये नहीं है तो क्या माने हम, फर्जी मानना ही पड़ेगा कि भाई आप फर्जी हो। तो फर्जी नहीं हो तो ये चीजें लेकर ही रिकवरी वाले जाए। हमारे टीम में जितने मेंबर जुड़े हैं आप उनके यहाँ अगर जा रहे हैं तो आपको 3 चीजें लेकर जाना पड़ेगा। हम हक संगठन कर्ज मुक्ति में जुड़े हुए हैं और इसमें जाने के लिए आपको ये 3 पेपर, एक आईडी कार्ड, एक डीआरए लाइसेंस और एक विजिटिंग लेटर बैंक से आपको लेकर जाना कंपलसरी है। और रह गई बात आगे कार्रवाई की, तो आप आगे कार्रवाई करेंगे, आपका पैसा डूबा हुआ है तो कोई बात नहीं है, आप करिए, हम भी कार्रवाई करने के लिए तत्पर, आपका जवाब देने के लिए रेडी हैं। और आप अगर सहूलियत से पेश आ रहे हैं और बातचीत से काम कर रहे हैं तो अच्छी बात है। हमारी मजबूरी अगर समझ रहे हैं, पब्लिक की मजबूरी समझ रहे हैं और आप मोहलत दे रहे हैं, टाइम दे रहे हैं, तो आपका पैसा ना डूबेगा, ना आपका कुछ भी होगा, आपका पैसा टाइम टू टाइम मिल जाएगा। लेकिन आप पैसा डुबाने के लिए या पैसा को जल्दी से रिकवर करके दूसरों को देने के लिए घर आदमी को हरासमेंट में कर देंगे तो शायद आपका सब चला जाए। क्योंकि कहीं ना कहीं गलती आपने भी किया है, ये चीज का ध्यान रखिए। बैंक वाले आपका गलती है कहीं ना कहीं। और अगर आप बिल्कुल फ्रेश रहते तो ब्याज पे ब्याज नहीं लगाते, फ्लैक्चुअल आप बढ़ाते जाते हैं। आज 9% चल रहा है तो फिर 2-4 महीने बाद फिर बढ़ जाता, फिर बढ़ जाता है। आप बोलते हैं ना कि ये ऊपर से ऑर्डर है, तो सोच लीजिए अगर ऊपर से ऑर्डर नहीं है तो उसके लिए आपके ऊपर क्या केस हो सकती है, आपके ऊपर कार्रवाई हो सकती है। और दूसरी बात, जब आप लोन पास करवाते हैं तो आप जो अर्ज पेपर लेते हैं वो भी रख लेते हैं, जो आप लोन का एग्रीमेंट करते हैं वो भी आप रख लेते हैं। हाउस लोन करते हैं तो हाउस का जो एग्रीमेंट घर का होता है वो आप जेरोक्स दे देते हैं। इसका स्टेटमेंट 6 महीने का आप ले लेते हैं। और रह गई बात कस्टमर को देने को, तो कस्टमर को आप कुछ देते नहीं है।